शेतकरी बंधू नमस्कार। आज 11/1/2024ला आपण बऱ्याच शेतकरी बंधूंचं मत आलं की आपल्याला तयार नारळ झाड बघायचं आहे। तर हे 3.5 वर्षाचं 150 किलोच्या बॅगमधील रोप आहे आणि जे आपण आजपर्यंत लहान नारळ बघितला तो नारळ ज्यावेळी आपण शिफ्टिंग करतो रिबॅगिंग करत असतो तर हा पहिल्यांदा लहान नारळ पावसाळ्यानंतर त्याची विक्री झाल्या शिल्लक राहिलेला जो नारळ असतो विक्री झाल्यानंतर जो शिल्लक राहतो तो नारळ आपल्याकडे दसऱ्यानंतर रिबॅगिंग होत असतो। त्यामध्ये आपण तो नारळ 60 किलोच्या बॅगला रिबॅगिंग होत असतो। 60 किलोमध्ये आता ही क्वांटिटीमध्ये नारळ रिबॅगिंग होत असतात। सरासरी वन टाईम म्हटलं तर 5-5 हजार रोपांचं रिबॅगिंग होत असतं प्रत्येक व्हरायटीमध्ये। कारण मदर प्लांट आपले असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपण क्वांटिटी जी बनवतो आपण त्यामध्ये भरपूर प्रमाणात जी रोपं विक्री होऊन शिल्लक जी राहिलेली असतात ती रोपं आपण रिबॅगिंग करून 60 किलोच्या बॅगला घेतो। 60 किलोच्या बॅगमधील विक्री होऊन जो शिल्लक राहतो तो नारळ आपण 150 किलोच्या बॅगला घेतो। आता आपण नारळामध्ये ज्या जाती बुटक्या बघणार आहे त्यामध्ये ग्रीन मलेशियन, ग्रीन डॉर्प, लोटन, चेनंगी, ऑरेंज डॉर्प, येलो डॉर्प, DT आणि उंच जाणारे ज्या नारळ जाती आहेत त्या बानवली त्याचबरोबर TD। आता खोबऱ्यामध्ये ज्या जाती असतात त्या TD आणि बानवली ह्या जाती आपण खोबऱ्यामध्ये वापर करू शकतो आणि नारळ पाण्यामध्ये जी वापर करणार आहे ती जात आहे ग्रीन मलेशियन, ग्रीन डॉर्प, लोटन, चेनंगी, ऑरेंज डॉर्प, येलो डॉर्प, DT। तर आपल्याला ह्या ज्या नारळ जाती आहेत ह्या संकरित जाती आहेत की अगदी रोप लावल्यापासून 60 किलोच्या बॅगमधील रोप लावलं तर आपल्याला 2 वर्षामध्ये नारळ चालू होतात। तेच आपण 150 किलोच्या बॅगला नारळ लावला तर आपल्याला 1 वर्षात नारळाचं उत्पादन चालू होतं। जमिनीपासून हा नारळ आपल्याला चालू होतो कारण हे ज्यावेळी रिबॅगिंग होत असतं त्यामुळे ह्या झाडाच्या व्हरायटीच्या बुटक्या असतात त्यामुळे आपल्याला हे जमिनीपासून नारळ चालू होतात। आता आपण ग्रीन डॉर्प नारळ किंवा ग्रीन मलेशियन, लोटन ह्या ज्या नारळ जाती आहेत ह्या बुटक्या जाती असल्यामुळं हे आपल्याला जमिनीपासून फळधारणा चालू होते आणि सरासरी एका नारळाला आपल्याला 350 ते 450 नारळाचं उत्पादन मिळतं। आज शेतकरी बंधूंनी जरी बांधाव लावलं तरी आपल्याला याचं उत्पादन घेता येतं। आणि नारळ म्हटलं तर शार्पर खाडपट जमिनीत म्हणजे ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी शार्पट असणार आहेत, खारपट असणार आहेत, निचरा होत नाही अशा ठिकाणी पण नारळ येतो। नारळाला कुठल्याही प्रकारची जमीन चालते, अगदी खडकाळ जमीन पण नारळ येतो चांगला। तर शेतकरी बंधूंना आता जे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा नारळ जर ग्रीन मलेशियन, ग्रीन डॉर्प, लोटन, चेनंगी ह्यामधल्या जाती ज्या आहेत सुधारित जाती, बुटक्या जाती, संकरित जाती तर हे आपल्याला वर्षाकाठीचे 350 ते 450 नारळ ह्या कशात येतात तर सरासरी एका झाडाला वर्षाकाठीचे नारळ मिळतात। त्यामध्ये आपल्याला नारळ पाण्यामध्ये ह्या जाती असल्यामुळे नारळ लागल्यापासून 8 महिन्यात नारळ पाणी तयार होतं। तर त्यामध्ये आपल्याला जर आपण नारळ पाण्यावरती जर जास्त भर दिला तर सरासरी आपल्याला जाग्यावरती नारळ हा 20 ते 22 रुपयानं व्यापार लोक घेतात। मार्केटला 40, 50, 60 रुपयाने पण विकला जातो। तर आता या बुटक्या जाती ज्या आहेत ठेंग्या जाती तर ह्या जातीपासून जे नारळ मिळतात ते नारळ पाण्याचं त्याचं जे प्रमाण आहे ते 600 मिलीपर्यंत पाणी असतं त्यामध्ये। व्हिडिओ असाच चालू राहतो तर आपल्याला पुढे व्ह्यू बघायचा आहे। तर 600 मिलीपर्यंत जे पाणी राहतं तर नारळामध्ये आपल्याला ह्या डॉर्प व्हरायटी आहेत। नारळ पाणी जर म्हटलं तर आपल्याला 20 रुपयांनी जरी नारळ आपण विकला तरी आपल्याला एका झाडापासून 350 ते 450 नारळ मिळतात। सरासरी 20 रुपयांनी जरी बघितलं तर शेतकरी बंधू आपल्याला एका झाडापासून 7,000 आणि जास्तीत जास्त 9,000 रुपयाचं वार्षिक उत्पादन होते। आणि नारळाच्या ह्या पिकामध्ये आपल्याला आंतरपीक जी लहान वाढणारे आहेत, सोयाबीन असेल, भुईमुग असेल अशा सर्व प्रकारची लहान पिकं घेता येतात। त्यामुळे शेतकरी बंधूंची जमीन एका पिकासाठी अटकत नाही। आता ह्या नारळाला 1 वर्षानंतर जो नारळ चालू होतो ह्या नारळाची किंमत आहे 2,000 रुपये आणि ह्यामधील 60 किलोच्या बॅगमधील नारळ घेतला तर तिची किंमत 850। त्याच्या पुढील 3 वर्षाचं रोप घेतलं 60 किलोच्या बॅगमधील तिची 1200 रुपये किंमत असते। जसं ॲव्हरेज वाढत जाईल वयानुसार मेंटेनन्स वाढत जाईल तशी रोपाची किंमत वाढत जाते। आता आपल्याला सरासरी जर आपल्याला 7 ते 9,000 रुपये एक झाड उत्पादन देत असेल तर शेतकरी बंधूंनी जरी आपल्या बांधावरती 10 ते 15 रोपं लावली तरी वर्षाकाठी आपल्याला 1 लाख ते 1.5 लाखाचं उत्पादन मिळणार आहे।
आणि नारळ पाणी म्हटलं तर त्याला सोलण्याची गरज नाही. त्याचबरोबर जाग्यावरती आपल्याला हा विकला जातो. 1 वर्षामध्ये जे शेतकरी बंधूंना उत्पादन 1 ते 1.5 लाख रुपये वर्षाला मिळणार आहे आणि त्याचं आयुष्यमान 50 वर्षे असणार आहे, अशी ही बुटकी जात आहे. आता आम्ही गाडी भरल्यानंतर जे गॅप फिलिंग म्हणतो ते चाललेलं आहे, बघू शकतो आपण. अशा प्रकारचं ड्रीप इरिगेशन पण असतं. आपल्या नर्सरीमध्ये कुठेही हातानं पाणी घातलं जात नाही, सर्व ठिकाणी असे ड्रीप इरिगेशन असतं. महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी आहे, शासनमान्य नर्सरी आहे. खात्रीची रोपं, त्याचबरोबर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी जी रोपं मिळाली जातात त्याला अनुदान मिळतं. तर आता ह्या नारळाचं आपल्याला आयुष्यमान 50 वर्षे असल्यामुळे मध्ये आंतरपिकं घेता येत असल्यामुळे शेतकरी बंधूंची जमीन एका पिकासाठी अटकत नाही. त्याचबरोबर शेताच्या बांधावरती ज्या ताली म्हणतो आपण त्या तालीवरती पण हिची लागवड करू शकतो. वर्षाकाठी आपल्याला जे 1 ते 1.5 लाख रुपये उत्पन्न देणारे ह्या बुटक्या जाती आहेत. शेतकऱ्यांनी जरी एका शेताच्या बांधावरती 15-15 फुटाला जरी आपण ही रोपं बांधायला लागवड केली तरी आपल्याला ह्याचं उत्पादन मिळायला चालू होतं. आता ही जे 2000 रुपयेचं रोप आहे हे लावलं की 1 वर्षातच आपल्याला चांगलं उत्पादन चालू होतं. ह्यामध्ये आपल्याला 5 वर्षापर्यंत अशी सर्व फळझाडे मिळतात. परवाच्या व्हिडिओमध्ये आपण जे रिबॅगिंग बघितलं तो नारळ अशा प्रकारे वाढवला जातो, जो आपल्याला इथं रिबॅगिंग केलेला आहे 150 किलोच्या 60 किलोच्या बॅगमधील आपण 150 किलोमध्ये शिफ्ट करतो. तर तशाच प्रकारे आता हा तयार नारळ जो आहे हा आता विक्रीसाठी शेड झालेला आहे आणि हा आपण विक्रीसाठी जर म्हटलं तर जी किंमत 2000 रुपये राहते. 1 वर्षामध्ये उत्पादन चालू होतं. नर्सरी शासनमान्य असल्यामुळे आपल्याला भाऊसाहेब फुंडकर रोजगार हमी योजना, नानाजी देशमुख योजना या फळबाग योजनेखाली अनुदान घेता येतं. महाराष्ट्रात ही बुकिंगनंतर रोपं सर्वत्र घरपोच मिळतात. तर शेतकरी बंधूंना असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. असे नवनवीन व्हिडिओ येत असतात आणि ह्यातील सिलेक्टेड रोपं मिळाली जातात. शेतकरी बंधूंना जरी बुकिंगनंतर जी रोपं लोडिंग होतात ती अशा प्रकारची सिलेक्टेड रोपं येतात. खराब रोप असेल तर ते येत नाही, भरलं जात नाही आपल्याकडून. आता जी सकाळी मी गाडी पाठवलेली आहे त्या गाडीसाठी ह्या लाईनमधला नारळ घेऊन नंतर असं गॅप फिलिंग केलं जातं. महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी आहे आणि नारळाला आपण कल्पवृक्ष का म्हणतो तर त्याचं आयुष्यमान जास्त आहे. आणि दुसरी गोष्ट, नारळ हे कुठल्याही जमिनीत येतं, शारपर खारपर जमिनीत. त्यामुळे शेतकरी बंधूंना हे एक वरदान आहे चांगलं. आणि उत्पादनाचा सोर्स म्हटलं तर 50 वर्षापर्यंत आपल्याला याचं आयुष्यमान असल्यामुळे उत्पादन मिळत राहतं. आणि जसा नारळाचा बुंदा मोठा होईल तसं आपल्याला एका झाडापासून 350 ते 450 नारळ जे मिळतात ते वाढत जातं उत्पादन. सुरुवातीला आपल्याला 150-200 नारळ, नंतर जसा बुंदा मोठा होईल, घेर मोठा होईल तसं नारळ वाढत जातात. तर ह्या ज्या बुटक्या जाती आहेत ह्या बुटक्या जाती आपल्याला लावल्या तर उत्पादन चांगले मिळतं. संकरित जाती आहेत, उंच जाणारी बानवली. आज बानवली म्हटलं तर वर्षाकाठी आपल्याला 90 ते 120 नारळ देतं. तर त्यापेक्षा ही डॉर्प व्हरायटी आहेत. ह्या आपल्याला शेताच्या बांधावरती किंवा प्लॉट जरी केला तर 20 बाय 20 वरती लागवड आहे. एका एकरामध्ये 120 रोपं लावू शकतो. यामध्ये आपल्याकडे 1.5 वर्ष, 2.5 वर्ष, 3 वर्ष आणि 3.5 वर्षे अशी वयानुसार रोपं मिळत असतात. अशा प्रकारे पूर्ण जे काम चाललेलं असतं ते आपल्याला बघता येईल. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. तर महाराष्ट्रातील ही आपली 35 एकरात जी नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी असल्यामुळे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं घरपोच मिळतील, अनुदानाला बिल मिळेल. अशा प्रकारचे आता हे जे व्हिडिओमध्ये दिसतात हे ऑरेंज डॉर्प. ऑरेंज म्हटलं तर हा नारळाचा कलर असाच राहतो. एकदम बुटक्या जाती असतात. या जमिनीत लागल्यापासून जमिनीपासूनच फळधारणा चालू होते. आता ही रिबॅगिंग झालेली आहे, पुढील वर्षासाठी विक्रीसाठी आहे. अशा प्रकारे ग्रीन मलेशियन, लोटन, चेनंगी प्रत्येक प्लॉटचं असं रिबॅगिंग होत असतं, बघू शकतो आपण. आता उंच जाणारी 60 किलोच्या बॅगमधील जी नारळ आहेत ही बानवली जात आहे. बानवली म्हटलं तर ही उंच जाणारी जात. आणि आता ह्या 60 किलोच्या बॅगमधील नारळाला आपण ज्यावेळी नारळ म्हटलं तर अजून एक 5 वर्षांनी याला नारळ लागतात. बानवली जात उंच वाढते, वर्षाकाठी 90 ते 120 नारळ देते. संकरित जात
350 ते 450. आता मी ज्या बागा दिलेल्या आहेत तिथं वर्षाकाठी 550-700 पण नारळ मिळालेले आहेत. महाराष्ट्रात आपण ज्या बागा दिलेल्या आहेत त्यांना तर फळधारणा चालू झालेली आहे. ज्या शेतकरी बंधूंना शक्य आहे त्यांनी आपल्या नर्सरीवरती येऊन प्लॉट पण बघू शकतात. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.